हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. स्वानंदी घरी येते आणि आजीला पूजेचं सगळं सामान दाखवत असते. तेव्हा आजी बघत असते आणि आजी स्वानंदीचं कौतुकही करत असते की तू सगळं कसं पूजेचं सामान आणलं आहेस म्हणून. तेव्हा आजी मुद्दामच मल्लिकाला बोलते की मल्लिका जरा तू पण बघून ये गं, म्हणजे तुला काही वाटत असेल राहिलं तर मग तसं मागवायला. तेव्हा मल्लिका बघते आणि बोलते की आजी सामान तर सगळं राहिलं काही नाही आहे, पण कसं आहे ना, हे सामान जरा व्यवस्थित वाटत नाही मला, लो क्वालिटीचं वाटते, म्हणजे डोंट माइंड, पण असं ब्रँडेड नाही वाटत आहे. तेव्हा मल्लिका मुद्दामच शहाणपणा सांगत असे स्वानंदीला की अगं आपण राजवाडे आहोत, राजवाडे, आणि असं लो क्वालिटीचं सामान वापरणं आणि असं मंडईत जाऊन घेणं हे नको ना. आपण अगं आपल्याकडे स्टाफ आहे, एक फोन फिरवला तर सगळं सामान हजर राहतं आपल्याकडे. तेव्हा स्वानंदी बोलते की मुळात फोन फिरवून सगळं सामान राहतं हे मान्य आहे मला, पण कसं आहे ना, पूजा आपल्या घरची आहे ना आजी, मग पर्सनल टच असायला हवाच ना. आणि असं काही नसतं फोन फिरवला म्हणजे मॉलमधून आणलं आणि ते ब्रँडेड आणि असं कुठून घेतलं ते ब्रँडेडने, असं काही नाही. मुळात याची गरजही नाही आहे, देवाला फक्त नमस्कार केला तरी होतं आहे, भक्ती पाहिजे फक्त. तेव्हा अर्पिता बोलते की पण तू असं हे सामान कुठून घेतलं. तेव्हा स्वानंदी बोलते मंडई पण नाही, तिथून जी गल्ली जाते ना तिथून. तेव्हा अर्पिता बोलते यक्स त्या गल्लीतून घेतलं, तिथे एकदम लो क्वालिटीचं सामान विकतात, ते चेक करून घे हां, तिथलं सामानही लो क्वालिटीचं असतं म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की यात काय लो क्वालिटीचं आलं, सामान सामान असतं. आणि मला ना असं फोनवर फिरून ऑनलाईन शॉपिंग करायला नाही आवडत, मला असंच जाऊन सामान घ्यायला आवडतं. तेव्हा मल्लिका बोलते तसं नाही गं, मी तुला बोलली ना की आपण राजवाडे आहोत बस, आणि तू राजवाड्यांची सून आहे. तेव्हा आजीही बोलते की अगं काय राजवाडे राजवाडे करतेस, राजवाड्यांना काय सोनं लागलं आहे का, आणि राजवाडे पण पूर्वीपासून काय असे डायरेक्ट श्रीमंत एका रात्रीत नाही झाले. प्रत्येकाने काहीतरी कष्ट करून इथवर हे सगळं साठवलेला पैसा आहे, आणि तू जे म्हणतेस ना त्याला उधळपट्टी म्हणतात. तेव्हा मल्लिका आणि अर्पिताचं तोंड पडतं. इकडे स्वानंदीचे बाबा खिचडीची तयारी करत असतात. तेव्हा मंदाकिनी येते आणि बोलते चांगली नाचवते हो तुमची सून तालावर, ती नाचवते आणि तुम्ही नाचताय तिच्या तालावर. अहो काय गरज होती हे सगळं करायची, करेल ना ती आल्यावर. आणि हे असं तुम्ही जे करतायत ना त्याला पाठीशी घालणं म्हणतात. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की त्याला पाठीशी घालणं नाही, त्याला सपोर्ट करणं म्हणतात, आणि तू जे करतेस ना त्याला शिकवणं नाही, टॉन्ट करणं म्हणतात. तेव्हा मल्लिका बडबड करत असते की हां करा तुम्ही, करा, रोज खिचडीच खा, खिचडीच बनवा, करा तुम्ही तिला सपोर्ट. मंदाकिनी बोलत असते. तेव्हा स्वानंदीचे बाबा कानात एअरबड घालून घेतात. तेव्हा ती बडबड करत असते. तेव्हा तिला कळतं की त्यांनी कानात एअरबड घातले. तेव्हा तिला राग येतो. तेव्हा ती बोलते करा करा हां, खिचडीच करा आणि रोज खिचडी खा, आणि असं बोलून ती चालली जाते. इकडे आजी म्हणत असते मुळात स्वानंदीने पूजेची खरेदी केली ना मला खूप आवडले. तेव्हा मल्लिका बोलते की आई मी काय म्हणत होते. तेव्हा आजी बोलते तू काही बोलूच नको मल्लिका, तू काही बोलूच नको, मला तोंड उघडायला लावू नको. तेव्हा मल्लिका गप्पच बसते. तेव्हा आजी बोलते की चला चला पूजेची तयारी करायची, आवरायला घ्या पटकन, सामान आलं आहे. तेवढं अंशू तिथे येऊन बसतो. तेव्हा अंशू बसल्यावर आजी बोलते की तू काय बसला आहेस, पूजेची तयारी करायची, घर साफसफाई करायचे, मॉप घे आणि पुसायला लाग. तेव्हा अंशू बोलतो की मी, ताईला सांग. तेव्हा आजी बोलते की अरे ताईला काय सांग, की सगळं साफसफाई घर सजवायचे वगैरे. तेव्हा अंशू बोलतो की हे काम माझं नाही आहे, माणसांना बोलव, आणि आत्ताच मी काम करून आले, परत दुसरं काम सांगू नकोस मला. तेव्हा आजी बोलते की तुझी शिक्षा संपलेली नाही हे विसरला आहेस का अंशू तू, मॉब घे. तेव्हा ती रोहिणीला आवाज देते आणि बोलते की मॉब आण. रोहिणी त्याच्याजवळ मॉब आणून देते. आणि तेव्हा आजी बोलते की मॉब घेऊन सगळं घर साफ कर, आणि जास्त आळशीपणा नको आहे मला, कळलं, लगेच उठ. तेव्हा आजी जायला लागते. तेव्हा अंशू उठतो आणि तो मॉब घेऊन अर्पिताकडे टाकतो आणि बोलतो की हे कुठे चालली आहेस, चल हे आवरून घे. तेव्हा अर्पिता बोलते की अरे माझं काम काय, तुझं काम आहे, मी का करू, मला दुसरी कामं आहेत. तेव्हा अंशू बोलतो एक मिनिट, काय दुसरी कामं आहेत तुला, झोपण्याची या का तोंड रंगवण्याची. आणि एक मिनिट, किती बी थोबाड रंगवलं ना तरीही तुझं थोबाड बदलणार नाही, ते तसंच राहणार आहे माकडासारखं. तेव्हा अर्पिता बोलते फालतूपणा बंद कर, थोबाड फोडीन तुझं. तेव्हा अंशू बोलतो हात लावून दाखव. तेव्हा अर्पिता बोलते दाखव, थांब दाखवते. तेव्हा मल्लिकावर ओरडते अरे काय चाललंय तुमचं, कशाला भांडताय तुम्ही, लहान आहात का. तेव्हा अंशू मल्लिकावर ओरडतो गप्प बस तू, मला शिकवू नको, लहान नाही मी. तेव्हा मल्लिका ओरडते अंशू. तेव्हा अंशू बोलतो काय अंशू, तुम्हाला दोघींना तरी मला मदत करावीची वाटते, खास करून ही फक्त काय करते, मम्मा बघ ना अंशूला किती त्रास होतो आहे. तेव्हा अंशू जोरात ग्लास मारून फेकतो, बाजूला लागतो तो ग्लास.
तेव्हा अर्पिता ओरडते. तेव्हा तेव्हा स्वानंदीही ओरडते की अंशू तू फेकून काय मारतोयस आणि ही पद्धत आहे तुझ्या आईशी आणि तुझ्या बहिणीशी बोलण्याची. तेव्हा अंशू बोलतो यू शट अप, माइंड युअर ओन बिझनेस. तेव्हा अंशू बोलतो प्रत्येक वेळी नाक खुपसायची गरज नाही आहे आणि आमच्यात तर नाहीच नाही. तेव्हा अंशू स्वानंदीला बोलतो माझी मॉम, माझी ताई, यू स्टे आउट ऑफ दिस. तेव्हा स्वानंदी रागाने अंशूकडे बघत असे. तेव्हा मल्लिका बोलते स्वानंदी अगं ते भांडच असतात असेच, पण एकमेकांवर त्यांचं खूप प्रेम आहे, डोंट वरी डोंट वरी. तेव्हा स्वानंदी बोलते अहो त्यांना लागलं पण ते. तेव्हा मल्लिका बोलते तसंच करतात आणि परत एकत्र येतात, माया करतात एकमेकांची, खूप माया एकमेकांवर. तेव्हा स्वानंदी बोलते अर्पिता ताई तुम्हाला लागलं नाही ना. तेव्हा मल्लिका बोलते अजिबात लागलं नाही. तेव्हा मल्लिका बोलते मी समजवते त्याला, समजवते काय चांगलं खडसवतेच, चल अप्पी. आणि अर्पिताला घेऊन मल्लिका बोलत बोलत चालली जाते. त्याची ना त्याला सोडतच नाही आता, काय समजतं स्वतःला ना कळतच नाही. तेव्हा ते गेल्यावर स्वानंदी डोक्याला हात लावते आणि बोलते देवा. इकडे आदिरा आणि रोहन शॉपिंगसाठी आलेले असतात. आदिरा खूप खुश असते, तिचं पहिल्यांदा असतं की असं बाहेर येऊन ती शॉपिंग करणे. तेव्हा ती रोहनसोबत सेल्फी काढत असते. रोहन एका दुकानामध्ये शॉपिंग करत असतो. तेव्हा आदिरा बोलते की अरे मी व्लॉग करते, जरा स्माईलने बोल ना. तेव्हा आदिरा रोहनसोबत दुकानात शॉपिंग करतानाचं ब्लॉग करत असते. रोहन बोलतो हां काय राहिलं आता, साखरमाळ राहिली. तेव्हा आदिरा बोलते साखरमाळ म्हणजे काय. तेव्हा रोहन तिला साखरमाळ दाखवतो. तेव्हा आदिरा बोलते की ही तर गुढीपाडव्याला. तेव्हा रोहन बोलतो की हो गुढीपाडव्याला पण यूज करतात. तुला माहिती आहे किस्सा, लहान असताना आम्ही या माळा गळ्यात घालायचो आणि अख्खं सोसायटीवर फिरायचो. तेव्हा आदिरा बोलते की ओके मग आता पण कर ना. तेव्हा रोहन बोलतो की तेव्हा रोहन बोलतो की गौऱ्या राहिल्या आता. तेव्हा आदिरा बोलते व्हॉट इज गौऱ्या, थांब एवढं नाही झेपणार आहे मला, मी सर्च करते गौऱ्या. तेव्हा आदिरा बोलते कावडंग केक. इकडे अंशू चिडचिड करत असतो, उशी फेकतो. तेव्हा अर्पिता येते आणि बोलते यू इडियट, जर मला ग्लास फेकून मारला आणि तेही स्वानंदीसमोर, मला जर लागलं असतं ना तर जीव घेतला असता मी. तेव्हा अंशू बोलतो की हे माझं घर, या घराचा मालक मी, जा तुझ्या घरी. तेव्हा मल्लिका येते आणि बोलते की एक मिनिट. तेव्हा मल्लिका बोलते की अंशू डोकं फिरलं आहे का तुमचं सगळ्यांचं. तेव्हा अंशू बोलतो की हो ही बघ मला कशी बोलली सर्वांसमोर. तेव्हा मल्लिका बोलते की अरे अप्पीबरोबर स्वानंदीसमोर का भांडलास तू, भांडलास तिला उलट उत्तर देतं, अक्कल गहाण ठेवली का. तेव्हा अंशू बोलतो तुम्ही दोघी मिळून ना झाडू पोछा करा मग कळेल तुम्हाला. मल्लिका बोलते की अंशू मला कळतंय रे, तू पण शांत हो, अशी चिडचिड नको करूस. तू ना आईचं प्रूफ देतोय ती स्वानंदीला चुगल्या करायचं. तेव्हा अंशू बोलतो मग काय करू मॉम, ती स्वानंदी समोर आली तरी डोकं फिरतं माझं, मी काय करू, काय बोलते मला काहीच कळत नाही. आणि ताईला कळत नाही कशी भांडली ती माझ्याशी, मी सांगितलं होतं ते केलं असतं तर काय फरक पडला असता. तेव्हा अर्पिता बोलते नोकर नाही मी तुझी, आणि किती घाणेरड्या टोनमध्ये बोलत होतास तू माझ्याशी, आणि थँक्यू म्हण मला की मी तुला मदत नाही केली, आणि जर मी तुला मदत केली असती ना तर तुझी शिक्षा डबल झाली असती. स्वानंदी टपलीच आहे तुझी शिक्षा डबल करण्यासाठी, शांत डोक्याने विचार कर आणि मग असं काही वागत जा. असं काही करू नकोस की जेणेकरून आपले प्रॉब्लेम्स वाढतील. स्वानंद तेव्हा मल्लिका बोलते मला तर टेन्शन यायला लागले की स्वानंदी आता घरात कशी रुळायला लागली. ती म्हातारी तर तिची गुणगान गायला तयारच असते, आणि आता समर तर आता बाजू घ्यायला लागलाय, आणि ते म्हटल्यावर काहीतरी चेवच चढलाय ना बाईसाहेबांना. अख्खं घर ताब्यात घ्यायला निघाली ती, आणि समर काय आता मार्केटमध्ये सुद्धा फिरायला लागलाय तिच्यासोबत. त्याच्या सगळ्या गोष्टींच्या आत मला माझ्या ताब्यात सगळं घ्यायचं आहे. इकडे स्वानंदी निवांत निकिता आणि आनंदला फोन करते. तेव्हा स्वानंदी बोलते की सगळं राहू द्या, पहिले मला सांगा तुम्ही कसे आहात दोघं, आनंददादा कसे आहात. तेव्हा निकिता बोलते की व्यसन सुटल्यावर माणसाला जसा त्रास होतो ना तसं त्रास होतो आहे. तेव्हा आनंद बोलतो निकिता व्यसन काय म्हणते, अगं काम येते माझं. तेव्हा निकिता बोलते तेच तर, मग काम पण व्यसन आहे, आता थांबलायस तर थोडं रिलॅक्स व्हायचं असतं माणसाने. तेव्हा स्वानंदी बोलते हॅलो संसारिक भांडणं ही बाजूला ठेवा, फोनवर तिसरा माणूस पण आहे. तेव्हा निकिता बोलते ओ सॉरी. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही मी फक्त आठवण करून दिली की मी ऐकते तुमचं. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं आपण आता बोलूया. तेव्हा आनंदी विचारतो की काय चाललं आहे ऑफिसमध्ये समर. तेव्हा स्वानंदी बोलते हो सर त्यांची थोडी गडबड आहे, सगळा गोंधळ उडालेला आहे त्यांचा. तेव्हा आनंदी सांगत असतो की बरोबर आहे ना गं स्वानंदी, समर फक्त बाहेरची कामं बघायचं, मी सगळं आतमध्ये बघायचं. म्हणजे मी काय माझी स्वतःहून पाठ ठोकटून घेत नाही आहे, पण खरंच अगं आमच्या दोघांचा बॉन्डच तसा होता. तेव्हा स्वानंदी बोलते हो थोडेसे गडबडलेले आहेत ते, पण तुम्ही काळजी करू नका, होईल सगळं नीट. तेव्हा निकिता बोलते की का थोपटून घेऊ नये पाठ, स्वानंदी सांग ना मला का थोपटून घेऊ नये. अगं ही अशी स्वतःला झोकून देणारी माणसं असतात ना, समरला तर कळायलाच पाहिजे की आनंद त्याच्यासाठी किती महत्त्वाचा होता. तुला माहिती मी एक सिंगल मदर असल्यासारखं पूर्ण घर सांभाळलं अगं.
तेव्हा निकिता आनंदला बोलते की हो एकटीने सांभाळलं आहे, पण स्वानंदी हे बघ आता याला कळेल की घर मुलंसुद्धा बायकोसुद्धा असते, त्याला पण माझी काळजी नाही आहे, त्याला समरची काळजी आहे. तेव्हा आनंद बोलतो की निकिता तू आता टोमणे देणं बंद करणार आहेस का? तेव्हा निकिता बोलते की बरोबर आहे ना, तू सगळं समरसाठी स्वतःचं आयुष्य झोकून दिलं, आम्ही सगळं आमची जाणीव तुला नव्हती आणि काय झालं तुझं सगळं डिच्चू मिळालास ना, मग तुला जाणीव नको करून द्यायला. तेव्हा स्वानंदी निकिताला समजत असते की ती कारणं वेगळी आहे निकिताताई. हां, पण तुम्हाला असं वाटत असेल ना की समर राजवाड्यांना की आनंदबद्दल काहीही घेणं देणं नाही, त्यांच्या कामाचं ते नेहमी कौतुकही करत असतात आणि खरंच त्यांना त्यांची गरज वाटते की ते कितीतरी वेळा नाव काढत असतात. पण माझं काय म्हणणं आहे की कामाचं नुकसान आत्ता झालेलं परवडेल, पण तुमची जी मैत्री आहे ना, मला तरी असं वाटतं की समर राजवाडेंनी तुम्हाला मानाने ऑफिसमध्ये आणावं आणि ते मिळवण्यासाठी जर आपण थोडं थांबायला हवं तर काय फरक पडणार आहे. तेव्हा आनंद बोलतो की मला असं वाटतं जास्त ताणल्याने तुटतं. तेव्हा स्वानंदी बोलते की आपल्याला ताणायचं नाहीच आहे. तेव्हा आनंद बोलतो की मला समजतं आहे गं वहिनी तुझं आणि मला ऐकायचं पण आहे, पण बघ ना याही महिन्यात मी घरी बसून असा पगार घेतला आहे आणि मला असं काम न करता घरी बसून पगार घेणं बरोबर नाही वाटत आहे, मला पचत नाही, मला पगाराचं ओझं झालं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की दादा मला सगळं मान्य आहे, पण तुम्ही अपरात्री वेळी अवेळी ऑफिससाठी तुम्ही जे काही दिलं आहे, तुम्ही काही मीटिंग तुम्ही अटेंड केल्या आहे, जेव्हा समर राजवाड्यांना जमत नसेल तेव्हा रात्री अपरात्री जे काही तुम्ही केलं आहे ना, त्याचे पैसे तुमच्या कष्टाचे पैसे असं समजा बरं पहिले आधी. तेव्हा स्वानंदी बोलते की आता सगळं बाजूला ठेवा, टेन्शन घेणं बंद करा आणि तुम्हाला दोघांनाही इन ॲडव्हान्स हॅपी होली, शुभ होळी. तेव्हा निकिता बोलते की तुलाही. तेव्हा स्वानंदी बोलते की कदाचित ह्या निमित्ताने का असे ना आपलं सगळं होळीमध्ये सगळे राग रुसवे खाक होऊन समर राजवाडे यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल. इकडे मंदाकिनी सकाळी रांगोळी काढत असते आणि बोलत असते काही होणार नाही या घराचं, सणासुदीला लवकर उठावं, रांगोळी काढावी. तेवढ्यात स्वानंदीचे बाबा ऐकत तिथे उभं राहतात. तेव्हा मंदाकिनी बोलते पुरणपोळी खायची का? पुरणपोळी, घरची पुरणपोळी, पण काही नाही ऑनलाईन ऑर्डर केलेली पुरणपोळी वाढतील तुमच्या पानामध्ये, खा तुम्ही तीच पुरणपोळी. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की माणसाने ना जरा आजूबाजूला बघावं मग तोंड उघडावं. तेव्हा मंदाकिनी बोलते बघणारच आहे. तेव्हा ती रांगोळी काढून घरात येते, बघते तर काय रोहन आणि आदिरा पुरणपोळीची तयारी करत असतात. तेव्हा रोहन तिला सांगत असतो की असं आपल्याला आता पीठ घेतलं आहे, आता पाणी टाक. तेव्हा आदिरा पाणी टाकायला लागते. तेव्हा रोहन बोलतो अगं थांब थांब थांब, आपल्याला पुरणपोळी बनवायची, पुरण पाणी नाही. तेव्हा आदिरा बोलते की ओ जोक. इकडे स्वानंदी ही मस्त तयार होऊन देवपूजा करते, मस्त केस धुवून तिने केस बांधलेले असतात आणि मस्त साडीही घातली असते. तेव्हा समरही तिथे येतो. स्वानंदी समरला आरती देते आणि जायला लागते. तेव्हा समरला काहीतरी बोलायचं असतं असं स्वानंदीला जाणवतं. तेव्हा स्वानंदी बोलते काही बोलायचं आहे का? तेव्हा समर बोलतो की मला काही नाही. तेव्हा समर थोडा अडखळत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते काहीतरी गंभीर बोलायचं आहे वाटतं. तेव्हा स्वानंदी हसते. तेव्हा समर बोलतो हसू नका हां. तेव्हा स्वानंदी पुन्हा जाणार, पुन्हा थांबते आणि हसते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.